स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 वैशेषभूषणकरा नवनीलदाभा पीताम्बराधरुणबिम्बफलाधरोष्णात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णपदीयपरं भजपनजाने अद्यैव मे विशतुमानसराजहंस प्राणप्रयाणसमये कपवादपितये कण्ठावरोधनविदो स्मरणकृतस्ते। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। शुक्लां ब्रह्मविचारसार परमाद्यां जगद्व्यापिनीं वीणा पुस्तकधारिणीमभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधति पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदां लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणावदन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। ॐ ब्रह्माण्डरूपलेकं विदेह्यं मूर्तिमतामनिष्ठं वातात्मजपालयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे वृन्दारविन्दाय सुवर्णित येन त्वया भारततैलपूर्णा जयवारितो ज्ञानमया प्रतिभा। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायने विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया सर्वोऽभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। हे श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणीं नामदेवं च दयामूर्तिं श्री एकनाथ हरिप्रिय वैराग्यस्य परामूर्ति श्री तुकाराम जगद्गुरु नीलकंठ गुरुभक्त नमामि संत पंचनम। ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः। हे सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। हे गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना 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 पार्वती नंदना मोरया श्री गजानना गजानना पार्वती नंदना मोरया गजानना 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 पार्वती नंदना मोरया श्री गजानना जी आवड मोठी भक्ताला वरती गजानना जी आवड मोठी भक्ताला वरती
पुंसां संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यशहस्त्रचरण श्रवणत्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। मंदाकिनी के पावन तट पर आनंद कंद परमात्मा की कथा में तल्लीन महात्मा तुलसीदास जी कहते हैं, साधो मंदाकिनीच्या परम पावन तटावरती आनंदकंद परमात्म्याच्या कथेमध्ये तल्लीन असणारे महात्मा तुलसीदासजी साधू समाजाच्या समोर रामचरितमानस कथा वर्णन करून सांगतात। या कथेच्या सामर्थ्याने अनेक अज्ञानी जीवांना समाधान प्राप्त झालेलं आहे। विलक्षण असणारा आनंद सर्व लोकांना ही कथा प्राप्त करून देते आहे। तीच असणारी ही परमपावन रामचरितमानस कथा ही अकारण करुणावरून आले भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने त्याच्या दयेने या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून अखंड हरिनाम सप्ताह मंडळ सानपाडा या मंडळाच्या माध्यमातून आपल्या या सानपाड्यामध्ये उपस्थित आहे। आज कथेचा 5वा दिवस आहे। कालपर्यंत आपण अयोध्याखंडातील दिव्य असणाऱ्या भगवंताच्या लीला श्रवण करतो आहोत। काल आपण पाहिलं दशरथ राजा आपलं मुख दर्पणामध्ये पाहत आहे। त्यानं मुख दर्पणात पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की माझ्या कानाजवळचा एक केस पांढरा झालेला आहे, माझ्या मस्तकावरचा मुकुट थोडासा तिरका झालेला आहे। काही क्षणात राजाने निर्णय घेतला की आता आपण आपलं राज्य रामाला देऊन टाकलं पाहिजे, आपण आता वृद्ध स्थितीकडे त्याने जातो। म्हणून आपल्या मनातली भावना लगेचच श्री गुरूंच्या समोर प्रगट करावी या उद्देशाने आणि राजा वशिष्ठ महामुनींकडे त्याने गेलेला आहे। वशिष्ठजी महाराज कुलगुरू आहेत, त्यांच्या समोर त्याने आपल्या मनातला भाव राजाने व्यक्त केला। महाराज, मला असं वाटतं माझं राज्य मी आता रामाला देऊन टाकावं, रामाला त्यांनी राज्याभिषेक करावा। म्हणून रामराज्याभिषेक कधी केला पाहिजे, कोणत्या मुहूर्तावर केला पाहिजे तिथे मला सांगा। त्यांनी सांगितलं ज्या क्षणाला रामराज्याभिषेक कराल तोच त्यांनी सुमुहूर्त आहे, म्हणून त्यांनी आपण उद्याच रामराज्याभिषेक करूया। एवढा आनंद दशरथ राजाला झाला, आनंद विभोर त्यांनी झालेला आहे। राजा आनंदामध्ये त्यांनी घाईघाईनं आता तयारीला लागतोय। पण प्रभू रामचंद्रांना सांगण्याची जबाबदारी वशिष्ठांकडेच आहे। वशिष्ठ महामुनी स्वतः आणि प्रभू रामचंद्रांच्या महालामध्ये त्यांनी आलेले आहे। सेवकाच्या घरी स्वामीचं आगमन झालं, मोठा आनंद त्यांनी झाला। प्रभूंना वशिष्ठजींचं स्वागत केलं, उंच आसनावर त्यांना बसवलं। भगवती जानकी सहित प्रभू रामचंद्रांनी वशिष्ठांचे पाद्यपूजा त्यांनी केली, चरण प्रक्षालन केलेलं आहे। आणि पाद्यपूजा केल्यानंतर स्वामी काय आज्ञा आहे, आपण कशासाठी त्यांनी माझ्या महालामध्ये आलात, मलाच तिकडे बोलावलं असतं, काय सेवा आहे मला सांगा। वशिष्ठांनी सांगितलं रामा, उद्या तुझा राज्याभिषेक होणार आहे, म्हणून राज्याभिषेक होण्याच्या आधी काही नियम त्यांनी पाळायचे आहेत, ते सर्व नियम मी तुला सांगण्याकरिता आलेलो आहे। तुला उद्या उपवास धरावा लागणार आहे, धरणीवर अशा पद्धतीने झोपावं लागणार आहे, फलाहार त्यांनी करून राहावं लागेल। या सर्व गोष्टी त्यांनी प्रभूंना आणि वशिष्ठांनी अशा पद्धतीनं समजून सांगितल्या। वशिष्ठ महामुनीने अशा पद्धतीने आज्ञा देऊन आपल्या स्थानावर जाण्याकरिता ते निघालेले आहेत। प्रभू रामचंद्रांचा चेहरा मात्र उदास झालेला आहे, कारण प्रभूंच्या मनामध्ये राज्याभिषेकापेक्षा ऋषीमुनींच्या दर्शनाची अधिक ओढ आहे। म्हणून अनेक ऋषीमुनी महात्मे त्यांनी माझ्या दर्शनाकरिता प्रत्यक्ष वाट पाहतायत। मी त्यांना शब्द दिलेला आहे, मी तुम्हाला भेटण्याकरिता येणार आहे, म्हणून त्या सर्वांना त्यांनी भेटण्याकरिता प्रभूंना आता जाण्याची इच्छा आहे। आणि राज्याभिषेक जर झाला तर मी या राजपाटामध्ये गुंतून पडेन आणि मला त्या महापुरुषांपर्यंत जाता यायचं नाही जे माझी वाट पाहतात। कोणी वृक्ष झालं होतं, कोणी वेली झालं होतं, कोणी कोणत्या रूपामध्ये भगवंताची वाट पाहत होतं। सर्वजण त्यांनी भगवंताची वाट पाहतायत, भगवंताला त्याची जाण आहे। खरंच तुम्ही ऐकतात ना सर्वजण? मी महत्वाचा मुद्दा सांगतो, ज्याच्या अंतःकरणात भगवत दर्शनाची ओढ आहे ना, ती ओढ इतर लोकांना जरी कळाली नाही, त्यानं कोणाला दाखवली जरी नाही, तरी भगवंताला मात्र ती ओढ नक्की कळते। महाराज लक्षात ठेवा, मी काय सांगतो त्याच्यापासून काही लपत नाही। आपल्या मनातले सगळे भाव भगवंताला कळतात। मनकावडा आहे,
तेव्हा सगळ्यांच्या मनातलं जाणता येतं. पण त्याच्या दर्शनाची अपेक्षा जर तुमच्या अंतःकरणामध्ये असेल, त्याच्या दर्शनाची ओढ जर तुमच्या अंतःकरणात असेल, तर तू त्याची नोंद घेतोय, लक्षात ठेवा. त्याच्याकडे त्याची नोंद घेतली जाते ना. म्हणून कोणत्या वेळेला तुम्ही त्यांनी अट्टहासानं त्याला बोलावत आहात, या सर्व गोष्टी त्याच्याकडे नमूद केल्या जातात. आणि तेवढी ओढ आपल्या अंतःकरणातली पाहून आपल्यापर्यंत परमात्मा येतो आणि आपल्याला दर्शन देतो. ओढ मात्र तेवढीच त्याच प्रमाणात असली पाहिजे. नाहीतर भात शिजवायचा आणि गाडग्यात तांदूळ पाणी टाकलेलं आहे, गाडगं वरती बांधलेलं आहे आणि खालती आग्नी पेटवलेलं आहे आणि भरपूर दिवसभर त्यांनी तुम्ही जाळ घालता, गाडगं मात्र वरती लावलेलं आहे. बरोबर आग्नीच्या समोरच त्यांनी गाडगं ठेवलेलं आहे. किती वर्ष तुम्ही त्यांनी अशा पद्धतीने इंधन टाकत राहिलात म्हणजे भात तयार होईल? सांगा, होणारच नाही. प्रक्रिया तर सगळ्या त्याच आहे, पण त्याच्यात अंतर आहे. असा आपल्या अंतःकरणातला भाव जर त्यांनी तेवढा प्रबल नसेल तर मग मात्र त्यांनी महाराज परमात्मा तेवढा लवकर प्राप्त व्हायचं नाही. भाव पण तेवढाच प्रबळ असला पाहिजे, तेव्हा परमात्म्याची आपल्याला प्राप्ती होईल. म्हणून ती सर्व विलक्षण असणारी ओढ अंतःकरणामध्ये घेऊन कोणी वृक्षवेली त्यांनी झाले होते, भगवंताची वाट पाहत होते. म्हणून सर्वच भगवंताची वाट पाहणारी जी मंडळी आहे त्यांच्याकरिता प्रभूंना वनात जायचं आहे. काय केलं पाहिजे? भगवंताचं अंतःकरण त्या सर्व लोकांकरिता व्याकुळ झाले, सत्संगाकरिता व्याकुळ झाले. म्हणून राज्याभिषेकाची बातमी जरी त्यांनी कळाली तरी प्रभू मात्र उदास झालेले आहेत. थोडं भजन करा कथा सांगायचं. हे राजा राम 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 सीता चेहरा उदास झालेला आहे. विचार करू लागले, आता काय केलं म्हणजे मला वनाला जाता येईल? त्या सर्व ऋषीमुनींना भेटायला जाता येईल. एकच निर्णय प्रभूंच्या मनात आहे की आता मला या संकटातून एकच व्यक्ती अयोध्येमधली सोडू शकेल. तिचं नाव आहे कैकेयी. कैकेयी विलक्षण प्रेम प्रभू रामचंद्रांवर करत होते महाराज. आपण काल परवा ऐकलं की डोळे बांधून झोपत होते आणि सकाळ त्यांनी झाल्यानंतर आधी रामाचा चेहरा पाहत होती, मग जग पाहत होती. अशी असणारी कैकेयी. एवढं प्रेम कैकेयीचं प्रभूंवर होतं. पण प्रभूंनी त्यांनी महाराज एवढ्या रात्री कैकेयी बरोबर संवाद साधला. कैकेयीच्या महालात त्यांनी गेले. हे तुलसी रामायणात नाही. प्रभूंनी त्यांनी कैकेयी बरोबर संवाद. बघा ना, काही मुद्दे असे आहेत ना, 2 वर कैकेयीला मागून घ्यायचे होते. ते 2 वर त्यांनी मागत असताना भरताला राज्याभिषेक त्यांनी मागून रामानं काय केलं होतं कैकेयीचं? दुसरं काही वर मागून घेतलं असतं. रामाला वनवास मागितला आणि ते पण तापस बेस विशेष उदासी, तपस्वीच्या वेशामध्ये उदासीन त्यांनी होऊन म्हणून राम वनवासी, रामाला वनवासात त्यांनी पाठवा असं वरदान त्यांनी मागून घेतलं. काय आवश्यकता होती? हे सगळं प्रभूंचं त्यांनी म्हणणं आहे, प्रभूंची इच्छा आहे महाराज. पण प्रभू कैकेयीच्या महालात गेले आणि कैकेयी बरोबर संवाद साधू लागले. आई, धर्मसंकटात आहे. काय धर्मसंकट आहे? मला तुझ्याकडे काहीतरी मागायचं आहे.
कैकेयीने सांगितलं, रामा माझे प्राण सुद्धा तुझ्या समोर मी द्यायला तयार आहे, मी तुझ्यावर फार प्रेम करते, माग तुला काय मागायचं. आई बघ, विचार कर, माझ्या मागण्यानं कदाचित त्यांनी तुला फार दुःख सहन करावं लागेल. रामा मी तुझ्याकरिता काहीही सहन करायला तयार आहे. माझी मागणी जर तू पूर्ण केलीस नाही तर कदाचित तुला जीवनभर कलंकित व्हावं लागेल. तिने सांगितलं, बाळा एक जन्म नाही, अनेक जन्म तुझ्याकरिता कलंकित व्हायला तयार आहे. आई पुढचे युगानुयुग त्याकडे तुला कोणी चांगलं म्हणणार नाही का, बाळा तुझ्याकरिता मी काही करायला तयार आहे. हे बघ, माझं म्हणणं जर तू मान्य केलं तर कदाचित तुला वैधव्य सुद्धा येऊ शकतं. तिने ते सुद्धा स्वीकारलं. महाराज तुझं म्हणणं काय सांग, मी तुझ्याकरिता सर्व काही करायला तयार आहे. एवढं प्रेम कैकेयीचं प्रभू रामचंद्रावर होतं. प्रभूने तिला सांगितलं, आई वशिष्ठ महामुनींनी मला आत्ता सांगितले, उद्या तुझा राज्याभिषेक होणार आहे, तू राजा होणार आहेस. मी जर राजा झालो तर या राजपाटावर त्यांनी मला बसावं लागेल. या सगळ्या जबाबदारीमध्ये मी गुंतून पडेल. माझी वाट पाहणारे अनेक महापुरुष आहेत जे रात्रंदिवस डोळ्यात प्राण आणून माझी वाट पाहतात. मला त्यांना भेटायला जायचं आहे, मला सत्संग करायचा, त्या संतांना भेटण्याकरिता जायचं आहे. म्हणून तू बाबांकडून 2 वरदान मागून घे. त्याच्यामध्ये एक वरदान माझा अतिशय लाडका असणारा भरत जो मला प्राणाहून प्रिय आहे त्याचा राज्याभिषेक, आणि मला वनवास. वनवास शब्द ऐकल्यानंतर कैकेयीच्या काळजामध्ये धस्स झालं. पण तत्सुखे सुखित्वम हीच भक्ती आहे महाराज. त्याच्या सुखात त्यांनी सुखी होणं. रामा तुला त्याच्यातच जर सुख वाटत असेल तर तुझ्या सुखाकरिता मी त्यांनी सर्व काही करायला तयार आहे, असं प्रभूंनी कैकेयीला आधी समजावून सांगितलं. आणि मग त्यांनी महाराज पुढील प्रसंग त्यांनी घडू लागले. असे वेगवेगळ्या रामायणामध्ये वेगवेगळे प्रसंग त्यांनी सांगितले जातात. म्हणून प्रभूंची जी इच्छा आहे बघा ना, 14 वर्ष त्यांनी सांगितले. 14 वर्षाचा वनवास त्यांनी सांगितलं. 12 वर्ष सांगितला नाही, 15 वर्ष सांगितलं नाही, 14 वर्षाचं सांगितलं. हे 14 वर्षाचं कारण काय? कामरूपी रावण आहे. हा कामरूपी रावण 14 ठिकाणी राहतोय. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 14 ठिकाणी हा कामरूपी रावण राहतो. म्हणून त्याला मारण्याकरिता 14 वर्षाचा वनवास मागून घेतला. रामाचा वनवास म्हणजे काय? रामाचा वनवास म्हणजे दशरथाच्या मृत्यूपासून रावणाच्या मृत्यूपर्यंत झालेला प्रवास, एवढाच आहे रामाचा वनवास. दशरथाच्या मृत्यूपासून तर रावणाच्या मृत्यूपर्यंत झालेला प्रवास. प्रभू रामचंद्रांच्या वियोगाने त्यांनी दशरथाचा मृत्यू झाला आणि प्रभू वनात गेल्यानंतर त्यांनी रावणासारखा दुराचारी अशा पद्धतीने मारला गेला. तोपर्यंत जो कालखंड आहे त्यालाच 14 वर्षाचा वनवास मिळाला. असा असणारा हा वनवास प्रभूंना त्यांनी प्राप्त होणार आहे. तो प्रभूंच्या इच्छेनं त्यांनी अशा पद्धतीने होणार आहे. म्हणून रामाचा चेहरा उदास झालेला आहे. भगवती जानकीनं त्यांच्या मुखकमलाकडे पाहिलं, विचारलं, प्रभू तुम्ही त्यांनी उदास का झाला? उद्या तुमचा असणारा त्यांनी राज्याभिषेक होणार आहे. प्रभूंच्या मुखातून शब्द बाहेर पडले, जानकी आम्ही 4ही भावंड एकाच वेळेला जन्माला आलो. आमचा त्यांनी लालन पालन एक सर्वांचं बरोबरच झालं. बालपण सर्वांचं बरोबरच गेलं. यज्ञोपवीत संस्कार सर्वांचे बरोबर झाले. विवाह सर्वांचे बरोबर पार पडले. 4ही भाऊ आम्ही त्यांनी एकत्र राहतो. राज्याभिषेक एकाचाच होणार आहे. माझ्या 3 भावांना त्यांनी वंचित ठेवलं जाणार आहे. याचं मला वाईट वाटतंय. त्या तिघांना राजगादीपासून त्यांनी वंचित ठेवलं जात आहे. ही माझ्या मनातली खंत आहे. प्रभू एकांतात आपल्या पत्नीला सांगतायत, यालाच राम म्हणायचं महाराज. हा सरळ स्वभाव आहे की आपल्या सख्या भावाचा कोणी एवढा विचार करत नाही. सावत्र भावांविषयी राम त्यांनी महाराज एवढं प्रेमानं त्यांनी विचार करतोय आणि एकांतात विचार करतोय. हाच राम आहे महाराज. असा राम जर समजावून घेतलं तर रामकथा अंगी लागल्याशिवाय राहणार नाही महाराज. महत्वाची गोष्ट आहे ती जीवनात उतरल्याशिवाय राहणार नाही. ती जीवनात उतरवण्याकरिताच श्रवण करायचे. पण खरं तर मला असं वाटतं भरताला राजगादी प्राप्त व्हावी. भरत जर राजा झाला तर कोणी म्हणेल हा त्यांनी अयोध्यापती महाराजांचा त्यांनी थोरला भाऊ आहे, मला थोरला भाऊ होण्याचा मान प्राप्त होईल. सर्वजण त्यांनी मला फार प्रेमानं अशा पद्धतीने बोलावते. मी जर राजा झालो तर धाकट्या भावाला कोणी जास्त महत्व देणार नाही. मी थोरला भाऊ असल्या कारणानं माझा मान जास्त वाढेल. पण मला असं वाटतं की भरताला राजपद प्राप्त व्हावं अशी भावना अंतकरणातून प्रभूंच्या बाहेर पडते. इकडे देवदेवता त्यांनी एकत्र झाले. सर्वांना कळालं प्रभूंचा राज्याभिषेक होणार आहे. या रावणानं सर्वांना त्रस्त करून टाकलं होतं. सर्व देवदेवता बंदीखान्यात त्यांनी होते. सर्वांना भयंकर त्रास त्यानं द्यायला सुरुवात केली होती. त्याला वरदानच ब्रह्मदेवानं दिलं होतं, फक्त वानरांच्या आणि मानवाच्या हातानं तुला मृत्यू प्राप्त होईल.
मानवाच्या हाताने त्यांनी मरशील. त्याला वाटत होतं की मानव म्हणजे माझं खाद्य आहे, मी ज्यांना खातो ते मला काय मारणार आहे. अशा भावनेने त्यानं वरदान मागून घेतलं होतं. देवता त्याला घाबरत होत्या, देवतांच्या हाताने त्याला मृत्यू येणारच नव्हता. असा असणारा रावण आहे. या रावणाकरिता त्यांनी आता याचा अंत झाला पाहिजे आणि प्रभू त्यांनी महाराज लवकरात लवकर वनाला गेले पाहिजेत, याच्याकरिता काय करावं. देवतांनी मिटिंग घेतली आणि सर्व मिळून त्यांनी अशा पद्धतीने भगवती सरस्वतीकडे गेलेले आहे. भगवती सरस्वतीची विनंती केली की तुम्ही त्यांनी असं काहीतरी करा की जेणेकरून त्यांनी प्रभूंना राजपाट सोडून वनाला जावं लागेल. भगवती सरस्वती देवतांचं कार्य पूर्ण करण्याकरिता अयोध्येमध्ये आली आणि अयोध्या नगरीमध्ये त्यांनी महाराज फिरून पाहू लागली कोणाच्या बुद्धीत प्रवेश करू. आपण काल परवाच ऐकलंय की अयोध्या नगरी अशी आहे ज्याच्यामध्ये सगळे सज्जन आहेत महाराज. क्वचित बोटावर मोजण्यासारखे 1-2 दुर्जन सापडले आणि ते सगळे त्यांनी अयोध्येतले पण कोणाच्या बुद्धीत प्रवेश करावा म्हणून जे अयोध्येतले आहेत त्यांच्या बुद्धीत तर बदल मला करता यायचं नाही. सरस्वती सुद्धा त्यांच्या बुद्धीत बदल करू शकत नव्हती. अयोध्या भगवंताची नगरी. देवतांनी सरस्वतीला पाठवलेलं आहे बुद्धी बदलण्याकरिता. तर देवता उंच स्थानावर आहेत, ते श्रेष्ठ आहेत, पण श्रेष्ठ असणारे देवता असून राहणं मात्र उंचीवर आहे आणि कर्तबगारी मात्र अतिशय खालची आहे. बुद्धिभेद करण्याकरिता सरस्वतीची विनंती करत आहेत आणि भगवती सरस्वती सुद्धा त्यांनी आली पाहू लागली. अयोध्या नगरीमध्ये तर ज्याचा जन्म अयोध्येत झालेला आहे त्याच्या बुद्धीत बदल करता येणार. मग एकच त्यांनी व्यक्तिमत्व दिसलं जे कैकेयीच्या अतिशय जवळच आहे. तिचं नाव आहे मंथरा. म्हणून त्यांनी नाम मंथरा मंदमती चेरी कैकेयी केरी अजस पेटारी ताही करी गई गिरामती फेरी. म्हणून कैकेयीची असणारे जवळ असणारी जी दासी आहे तिचं नाव मंथरा आहे आणि मंथराच खऱ्या अर्थानं त्यांनी तिच्या बुद्धीमध्ये आपल्याला बदल करता येऊ शकतो. ही अयोध्येतली नव्हती, ही कैकेयी देशातून त्यांनी कैकेयी बरोबर आली होती हुंड्यात. म्हणून त्यांनी महाराज अशा पद्धतीनं हुंड्यात आलेल्या वस्तू स्वतः नीट राहत नाही तर घरही चांगलं राहू देत नाही, ते जातातच महाराज. ही मंथरा अशी पण या मंथरेच्या बुद्धीमध्ये सरस्वतीने प्रवेश केला आणि प्रवेश करून त्यांनी महाराज अयोध्येमध्ये सुरू असणारा उत्सव सर्व लोकांना बातमी कळाली होती. सर्वजण आनंद विभोर होते, राम राजा होणार आहे. सर्व प्रजा आनंद विभोर होती. सर्वांमध्ये बातमी वाऱ्यासारखी पसरली की दशरथ राजाने रामाला राज्य द्यायचं त्यांनी ठरवलेलं आहे. आनंद विभोर आहेत सर्वजण. आणि आता मंथरेच्या बुद्धीमध्ये त्यांनी एक गोष्ट विचारात येऊ लागली, एवढी त्यांनी सजावट कशा करते, एवढा आनंदोत्सव त्यांनी कशाचा होणार आहे. तिला कोणी सांगितलं राम राजा होणार. राम राजा होणार म्हटल्यानंतर त्यांनी महाराज तिच्या बुद्धीमध्ये चक्र फिरू लागले, जी प्रत्यक्ष त्यांनी सरस्वतीने फिरवले. ही मंथरा त्यांनी काठी टेकवत अशा पद्धतीने कैकेयीच्या महालामध्ये गेले आणि कैकेयीच्या महालात जाऊन त्यांनी अशा पद्धतीनं तिने कैकेयीला नमस्कार केला. एका कोपऱ्यात जाऊन गप्प त्यांनी बसून राहिले. कैकेयीने विचारलं मंथरेला, एवढी शांत का बसलीस? माझा राम तर कुशल आहे ना. सगळ्यात पहिला प्रश्न कैकेयीने मंथरेला हाच विचारला, माझा राम तर कुशल आहे ना, तू एवढी गप्प का बसलीस? तिने सांगितलं, रामा वाचून आता सध्या कुशल कोण आहे? रामच खऱ्या अर्थाने आनंदात आहे. रामाशिवाय त्याने दुसरा आता समाधानी इथं कोणीच नाही. म्हणे का बरं, असं का त्यांनी बोलतेस? कैकेयीचं विशेष प्रेम त्यांनी प्रभू रामचंद्रांवर आहे. तिने त्यांनी सांगितलं, मला स्वप्न पडलं होतं मंथरे, त्या स्वप्नामध्ये त्यांनी मी एक विशेष असणारा महाल सीता आणि रामाला अशा पद्धतीने दिला. हे सगळंच सगळं त्यांनी तिला सांगू लागले. रामाविषयी सांगते. मंथरा म्हणते, खरं तुझा राम त्यांनी कुशल आहे. कौशल्यवर आता विधाता त्यांनी अनुकूल झालेला आहे. कौशल्याचं भाग्य त्यांनी मोठं आहे. झालं काय ते तरी सांग. अनुकूल कसं आहे त्यांनी विधाता ते तरी मला सांग. मंथरेने सांगितलं, तू स्वतः जाऊन का पाहत नाही? काय झालंय ते जे पाहिल्याने त्यांनी मला दुःख झालेलं आहे. म्हणजे काय दुःख झालं, कशामुळे दुःख झालं सांग. सांगितलं, तुला माहित नाही, तुला न विचारता बऱ्याचशा गोष्टी अयोध्येमध्ये त्यांनी होत आहेत.
अगं काय झालं सांग ना. सांगितलं रामाचा राज्याभिषेक होणार आहे उद्या. असे शब्द ऐकल्याबरोबर आकाशात ढग आल्यानंतर मोर जसे पंख पसरून नाचतात की नाही, मंथरेच्या मुखातून शब्द ऐकले रामाचा राज्याभिषेक होणार आहे. कैकेयी आनंदानं नाचू लागली, माझा राम राजा होणार आहे, माझा राम राजा होणार आहे. एवढा आनंद कैकेयीला झाला, आनंद विभोर आहे. मंथरा त्यांनी बोलू लागली, तुला काय वाटतं ज्या रामाकरता तू एवढ्या आनंदानं तरी नाचतेस, तो राम खरंच तुझ्यावर प्रेम करतो काय? तो राम तुझ्यावर प्रेम करत नाही. जर त्याचं तुझ्यावर प्रेम असतं तर सगळ्यात आधी तुला कळालं असतं तो राजा होणार आहे. तुला वंचित ठेवून त्यांनी सगळा निर्णय झालेला आहे. असं म्हणल्यानंतर कैकेयीने डोळे लाल केले. मंथरेकडे पाहून, खबरदार जर त्यांनी बोलशील तर सुनिय प्रिय बच्चन मलिन मनुजानी झुकी राणी अब रहू अलानी. डोळे लाल करून तिच्याकडे त्यांनी पाहून बोलू लागले, घर फोडी आहेस, एक शब्द सुद्धा त्यांनी बोलू नकोस. असं म्हणल्यानंतर त्यांनी कैकेयी रागावलेली आहे, ती त्यांनी भयंकर क्रोधायमान झालेली आहे हे पाहून मंथरेने त्यांनी तिच्या जवळ जाऊन बोलायला सुरुवात केली. तिने सांगायला सुरुवात केली, हे बघ रागावू नकोस, मी तुझ्या हिताची गोष्ट सांगते. मंथरा म्हणते कैकेयीला, मी तुझ्या हिताचं सांगते, माझ्या बोलण्याकडे जरा लक्ष दे. कैकेयी कोणतंच ऐकून घ्यायला तयार नाही. ती म्हणते, भरताहुनी अधिक रामप्रिय मज अत्याधिक. भागवतात ओव्या आहेत महाराज, राम मला भरतापेक्षा जास्त प्रिय आहे. तू मूर्खत्वे मानसी दुःख मज महासुखे राज्य. जैसा भरत तैसाची राम मज तव दोन्ही समसमान. कुब्जे तू का मानसी विषम, मूर्ख परम तू एक, तू मूर्ख आहेस, तू विषम का मानतेस. माझा जसा भरत आहे असाच माझा राम आहे. असं कैकेयी मंथरेला त्यांनी सांगते. तरी पण मंथरा पुन्हा पुन्हा तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करते. आणि समजून सांगण्याच्या निमित्तानं मंथरा कैकेयीच्या जवळ गेली आणि मंथरेने कैकेयीला स्पर्श केला. मंथरेचा स्पर्श झाल्याबरोबर त्यांनी महाराज काही क्षणात कैकेयीची बुद्धी फिरली. हा स्पर्श सुद्धा घातक असतो महाराज, महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. म्हणून महापुरुषांचा स्पर्श जो जीवनामध्ये त्यांनी ऊर्ध्वगती प्राप्त करून देणार आहे. आणि आधमांचा स्पर्श जर त्यांनी अशा पद्धतीने झाला तर तो अधोगतीला घेऊन जाणार आहे. हे लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे आहेत महाराज. म्हणून त्यांनी सगळ्या गोष्टी अगदी जपून केल्या पाहिजेत. सगळ्या विचारपूर्वक सर्व गोष्टी केल्या पाहिजेत. उठसूट कोणालाही स्पर्श करू नये. काही महात्मे त्यांनी महाराज दुरून नमस्कार करायला सांगतात, अंतर ठेवून अशा पद्धतीने. त्याचं कारण हेच आहे, समाजात अनेक प्रकारचे लोक पाहायला मिळतात. कोणाच्या स्पर्शाने काय होईल सांगता येत नाही. प्रल्हादजी महाराजांचा स्पर्श झाला शंड आणि आमरकाला, सगळे नारायण नारायण म्हणायला लागले. महाराज नारायणाचा घोष अशा पद्धतीने करू लागले. भगवंताचं त्यांनी भजन करणारी प्रल्हादजी त्यांचं वलय तयार झालेलं आहे. त्या वलयामध्ये त्यांनी दुष्ट आले तरी पण भगवंताचं भजन करू लागले. जसं सज्जनाचं वलय तयार झालेलं असतं तसं दुर्जनाचं पण एक वलयच तयार झालेलं असतं. पण दुर्जनाच्या वलयात जरी गेलात तरी पण त्यांनी कुबुद्धी कधी होईल सांगता येत नाही. हे दुर्जन म्हणजे हिवराच्या सावलीसारखे असतात. म्हणजे हिवराची दाट सावली सज्जने जैशी वाळलेली, ज्ञानोबराय म्हणतात. म्हणजे बुद्धिभेद होऊ शकतो. पण दुर्जनाची संगती घातक आहे.